पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलेलं आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकवटल्यात। अजित पवार आणि रोहित पवार तसंच अमोल कोल्हे यांच्यामध्ये खलबतं सुरू आहेत। रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठकही झालेली आहे। स्थानिक नेत्यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबतही चर्चा झाली आहे। रविवारी आघाडी संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय? पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाली आहे। अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची गुप्त बैठक झाली। अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी देण्यात आली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कुणाला किती आणि महाविकास आघाडीतनं लढण्यास कुणाला किती यावर चर्चा होणार आहे। अजित पवार पक्षातल्या इच्छुकांच्या जागेवर शरद पवार पक्षाचे किती इच्छुक आहेत यावरही बैठकीत चर्चा झाली आहे। 4 सदस्यीय प्रभागात दोघांचेही उमेदवार असल्यास चिन्ह घड्याळ की तुतारी यावरही चर्चा झाली। काही प्रभागात केवळ तुतारीच्या चिन्हाचं करता येईल का यावरही चर्चा झाली आहे। अजित पवार पक्षाचे उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी गेले असणार की आम्ही किती लढवणार, तुम्ही किती लढवणार, त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल। आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि पुणेमध्ये दिसतंय।